मैदा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं म्हणजेच देवाला शरण जायचं। तुम्ही मनसानं माराचं कायाने देवाला शरण जा, पायाने भगवान परमात्म्याची आषाढी पंढरपूरची वारी करा। तुम्ही आम्हाला सांगता तुमच्या एखाद्या देवानं केली का म्हणले? हे आजकाल बोलायचं जमन झाले पांचाळ महाराज। होय सर, तुमच्या एखाद्या देवानं केली का म्हणले? आम्हाला सांगा ना। तुम्ही इतकं सांगत फिरता म्हणले वारी करा वारी करा, तुमच्या एखाद्या देवाने केली का? सर्वात प्रथम जर आषाढीची वारी कोण केली असेल पांचाळ महाराज ते म्हणजे भगवान शंकराने भोले बाबा। पहिली आषाढीची वारी केली महादेवाने। लय म्हणतात माझी पहिली वारी काही नाही महाराज। पहिली वारी कोण केली असेल तर ती म्हणजे भगवान भोले बाबाने। तुम्ही म्हणता रंभा अधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंत। सर्वात प्रथम जर आषाढीची वारी कोणी केली असेल तर ती म्हणजे भगवान परमात्म्याने निघाले, भगवान भोले बाबाने निघाले। भगवान भोले बाबा आषाढीच्या वारी करता निघाले। जात असताना पार्वती मातेने वाटेमध्ये चढवले, म्हणले मालक कुठं चालले? भगवान भोले बाबा म्हणले चलू म्हणले आषाढीला भगवंताच्या वारी करता। मलाही यायचं म्हणले। चल म्हणले आता काय म्हणले तू आता लाडकी बहीण झाली, चल म्हणले। निघाले मग महाराज काय पार्वती माता भगवान भोले बाबा निघाले। आणि जात असताना काय वाटेमध्ये गणपती बाप्पाने अडवलं, म्हणले पप्पा मला यायचं, चल म्हणले तू सहकुटुंब सहपरिवार निघाले महाराज। भोले बाबा निघाले, पार्वती माता निघाल्या, गणपती बाप्पा निघाले। मग नंदी महाराज थांबतात का? नंदी महाराज थांबतात का? नंदी महाराज निघाले सहकुटुंब सहपरिवार निघाले महाराज, वारी करता निघाले। कार्तिकजी नव्हते, ते केल्यावरती प्रदक्षिणा करायला, पृथ्वीची प्रदक्षिणा। का? दोघांचेही भांडणं लागले, म्हणे मला लग्न करायचे, मला पहिले लग्न करायचे। त्यावेळेस भगवान भोले बाबा म्हणले जो कोणी पहिल्यांदा या पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईन त्याचं पहिल्यांदा लग्न। काय महाराज कार्तिकजी केले, गणपती बाप्पा महाराज इथंच आई वडिलाला 3 फेरे मारेल म्हणजे झाली मग प्रदक्षिणा। काय मग कार्तिकजी तिकडे गेले तर हे सहकुटुंब सहपरिवार निघाली की महाराज मजल धर्मजल करत 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 पंढरपूर गाठलं। तुम्ही महाराज एवढ्या लवकर कीर्तनामध्ये लवकर जावं लागत आहे होय, नाही तर 18 दिवस लागायचे म्हणजे इकडेच आपली वारी निघाली, कीर्तनामध्ये लवकर पोहोचतात। मजल धर्मजल करत 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 महाराज त्यांनी पंढरपूर जवळ केलं। आणि त्यांचा दुपारचा विसावा पद्मावती तळ्यामध्ये होता महाराज। पद्मावती तळ्यामध्ये होता, दुपारचा विसावा केला, विश्रांती वगैरे केली। आणि केल्याच्या नंतर पार्वती माता महाराज फार थकल्या गेल्या। पार्वती माता थकल्याच्या नंतर पार्वती मातेला तिथूनच भगवान परमात्म्याचं मंदिर दिसलं, भगवंताचा कळस दिसला। आणि कळस दिसला आणि तो कळस कसा होता महाराज? झळझळीत सोनं सळा झळझळीत सोनं सळा
हॅलो हेच नाव राहिलं ना घ्यायचं तरी म्हणलं कमी जास्त काऊन व्हायला होय पांचाळ महाराज कृष्णा हा कृष्णा भाऊ वांडे वा टाळ्या वाजवा एकदा त्यांच्याकरता वाजवा 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 टाळ्या काय जेवण बिवणी केली की नाही वाजवा बरं वाजवा हा महिला मंडळी वाजवा बरं वाजवा हे महिला मंडळीच्या टाळ्याचा आवाज हा आता पुरुष मंडळी वाजवा कृष्णा भाऊला देखील धन्यवाद गावातलेच आहेत वाटतं ना छान वा कृष्णा भाऊला देखील धन्यवाद काय महाराज काय सुरू होतं आपलं वा कळस दिसतो सोज्वळा पार्वती माता त्याच ठिकाणी थांबल्या जर कुणाला खोटं वाटत असेल तर जा आणि त्या पंढरपूरच्या जवळ एक पद्मावती नावाचं तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये पद्मा मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी जा पार्वती माता थांबल्या आता पुढे जाण्याकरता कोण कोण राहिलं मामाश्री कोण कोण राहिलं भगवान भोले बाबा गणपती महाराज आणि नंदी महाराज निघाले वाळवंटामध्ये गेले चंद्रभागेचं स्नान केलं चंद्रभागेचं स्नान करून वरती गेले आणि वरती गेल्याच्या नंतर काय महाराज नंदी महाराजांच्या दर्शनाकरता गर्दीच मावना नंदी महाराजांच्या दर्शनाकरता गर्दी मावना त्यावेळेस भगवान भोले बाबा म्हणले की नंदी महाराज आता मी का तुम्हाला इथून घेऊ शकत पुढे घेऊन जाऊ शकत नाही आता तुम्ही याच ठिकाणी थांबा याच ठिकाणी थांबा म्हटल्याच्या नंतर म्हणले कुठं थांबू ते काय म्हणले तिथं मारुतीचं मंदिर आहे तिथं थांबा की म्हणले मी कुठेही थांबायला काय आयऱ्या गैऱ्या नंदी आहे काय म्हणले कलियुगातला नंदी आहे काय म्हणले कुठं थांबाय मला भगवान भोले बाबाचं भगवान शंकराचं स्थान लागत आहे म्हणले प्रमाण मागितलं महाराज अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी तपासाठी महारुद्र आले पोटी ज्या वेळेस प्रमाण दिलं ना प्रमाण दिल्याच्या नंतर नंदी महाराज त्या ठिकाणी थांबले महाराज कोणाला खोटं वाटत असेल तर त्याने बिजानं जाऊन बघा त्या ठिकाणी मारुतीरायचं मंदिर आहे त्या ठिकाणी भगवान भोले बाबाचं वाहन म्हणजेच नंदी महाराज त्या ठिकाणी विराजमान आहेत आता पुढे जाण्याकरता कोण कोण राहिले भगवान भोले बाबा आणि नंदी महाराज महाद्वारामध्ये गेले आणि महाद्वारामध्ये गेल्याच्या नंतर हे बब्या का गुपचुपच बसन याला चिमटे घे त्याला चिमटे घे याच्याच कानात काडी घाल त्याच्या कानात काडी घाल त्यावेळेस भोले बाबा म्हणले की अरे बाळा गणराज आता तू काय पुढे नेण्याच्या लायकी जा राहिला नाही म्हणजे तू इथंच थांब धरलं ठेवलं त्या देवळीमध्ये आहे का पांचाळ महाराज देवळीमध्ये बसलेले जे पंढरपूरला गेलं बघा त्यांना माहिती आहे बघा आता पुढे जाण्याकरता राहिले भगवान भोले बाबा गेले भगवान परमात्म्याच्या समोर गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज जगाच्या मालकाने विटेवरून खाली यावं म्हणावं अहो मी देव आहे पण तुम्ही देवाचे देव महादेव आहात अहो आम्ही तुमच्याकडे यायला पाहिजे तुम्ही आमच्याकडे नाही मला सांगायचं एवढंच आहे सर्वात प्रथम जर पंढरपूरची वारी कोण केली असेल तर ती म्हणजे भगवान भोले बाबाने म्हणजेच कायेने त्या भगवंताला शरण जायचं वाचने म्हणजेच मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं का त्या भगवान परमात्म्याने इतका सुंदर नरदेह तुम्हा आम्हाला दिला भोजनाकरता दिला गाव देवी दिला देह भोजना गोमटा देवी दिला भजना
गोमटा तोया झाला फाटा बालिकेचा देवे दिला देह भोजना गोमटा. बरोबर आहे का? नाही महाराज. या भगवान परमात्म्याने इतका सुंदर नरदेह तुम्हा आम्हाला दिला महाराज. कशा करता दिला? भजना करता दिला, भजने करता. पण महाराज हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला का कळाला? बोलत चला. तुम्हाला आम्हाला नरदेह मिळाला का कळाला? मिळाला महाराज. पण हा नरदेह तुम्हा आम्हाला कळाला नाही. तुम्ही असो किंवा आम्ही असो, तुम्हा आम्हाला हा नरदेह कळाला नाही. अहो या नरदेहाची जर किंमत जर करायची गेली ना महाराज, फार मोठी या नरदेहाची किंमत आहे. फार मोठी महाराज, फार मोठी या नरदेहाची किंमत आहे. नरदेह दान लागले नवनाथ महाराज लईच पेटले बस. हो, नरदेह निदान लागले हाती. अहो या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा नरदेह दिला, तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला नाही महाराज. अहो या नरदेहाची किंमत जर करायची झाली ना महाराज, फार मोठे. आणि नरदेह भगवान परमात्म्याने दिला महाराज, फुकट दिला बघा, फुकट. एक आजोबा एका दवाखान्यामध्ये गेले महाराज, त्या आजोबाचा एक दात पडला. नरदेहाची किंमत सांगतो हा. दात पडला आणि दात पडल्याच्या नंतर एक आजोबा दवाखान्यामध्ये गेले ना, गेल्याच्या नंतर त्या आजोबाच्या दाताची किंमत सांगितली महाराज 1,00,000 रुपये. तुम्ही म्हणसान दाताची किंमत कुठे 1,00,000 असते का? आपल्याला काय कीर्तनामध्ये होय महाराज, ना द्यायचं ना घ्यायचं. त्या डॉक्टर साहेबांनी त्या दाताची किंमत 1,00,000 सांगितली ना, सांगितल्या बरोबर त्या आजोबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि आल्याच्या नंतर त्या डॉक्टर साहेबांनी बघितलं, म्हणजे बाबा तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मला 1,00,000 देऊ नका, मला फक्त 80,000 द्या. अरे वेड्या, तुझ्या 1,00,000साठी रडत नाही, 1,00,000 काय 2,00,000 देतो त्याच्याकरता लढत नाही. अरे माझ्या भगवान परमात्म्याने मला इतका सुंदर नरदेह दिला, पण 1 रुपयाही माझ्याकडून घेतला नाही. पण एका दाताची ती 1,00,000 रुपये घेतो, याच्याकरता मला रडू आलं महाराज. नरदेहाची किंमत जर करायची झाली महाराज तर फार मोठी आहे. पण हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला नाही महाराज, कळाला नाही. एक उदाहरण सांगतो बाय, काय का नरदेहाचीच नाही तर कोणत्याही गोष्टीची महाराज किंमत कळणं फार गरजेचं आहे. एक राजा एके दिवशी शिकार करण्याकरता एका जंगलामध्ये गेला. लक्ष देऊन ऐकलं तर कळलं. एक राजा एके दिवशी एका जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला ना, गेल्याच्या नंतर राजाला दिवसभर हिंडला पण शिकार नाही सापडली. पण राजासोबत जे काही सवंगडी होते ना, ते राजाची सवंगडी देखील हरपल्या गेले, म्हणजे ते दुसऱ्या रस्त्याने गेले. राजाने दिवसभर शिकार सापडलं, शिकारही सापडलं नाही आणि सवंगडीही सापडल्या नाही. राजा भुकेने आणि तहाण्याने व्याकुळ झाला. व्याकुळ झालेल्या राजाला दूरवर एक झोपडी दिसली महाराज. झोपडी दिसली आणि झोपडी दिसल्याच्या नंतर तो राजा त्या ठिकाणी गेला आणि गेल्याच्या नंतर आवाज दिला, म्हणला झोपडीमध्ये कुणी आहे का हो? त्या झोपडीमधून महाराज एक म्हातारा व्यक्ती बाहेर आला. म्हातारा व्यक्ती बाहेर आला. आल्याच्या नंतर म्हणला, बोला ना. काही नाही म्हणले, या जंगलामध्ये मी शिकार करण्याकरता आलो पण शिकार भेटलं नाही. पण माझे जे काही सवंगडे होते ना, ते सवंगडे देखील मला दिवसभर गेलं सापडत नाहीत आणि मला फार अशी तहान लागली. मला पिण्याकरता तांब्याभर पाणी मिळेल का? त्या आजोबाने त्या राजाला पिण्याकरता तांब्याभर पाणी दिलं. तो राजा 5 मिनिटं त्याच ठिकाणी बसला ना, बसल्याच्या नंतर मला भूक लागली, थोडंसं खाण्याकरता काही मिळेल का? त्या आजोबाने राजाला प्रश्न विचारला, नेमकं तुम्ही आहेत कोण हे तरी मला सांगा. मी राजा आहे म्हटले. राजा आहे असं म्हटल्याबरोबर त्या आजोबाच्या पायाखालची महाराज जमीन सरकली. अरे राजा असून माझ्या सामान्याकडे तू पाणी पितोस, खाण्याकरता भाकरी मागतोस? अरे माझ्या घरी खाण्याकरता तुला काय मिळणार? चटणी आणि वाळलेल्या भाकरी द्या म्हटले, द्या. त्या आजोबाने त्या राजाला खाण्याकरता चटणी आणि वाळलेल्या भाकरी दिल्या. त्या राजाने खाल्याच्या नंतर राजाची भूक अशी तृप्त झाली आणि राजा प्रसन्न होऊन राजा त्या आजोबाला म्हटला की, बाबा तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करण्याकरता, पोट भरण्याकरता तुम्ही काय करता हो? ते बाबा म्हणे, काय नाही राजेसाहेब, जंगलामध्ये जातो, दिवसभर लाकडं तोडतो, रात्रश्यात जाळतो आणि सकाळी मध्ये गावामध्ये जाऊन ते कोळसा विकतो.
त्यावेळेस राजेसाहेब म्हणले की आजपासून तुम्हाला काहीही विकण्याची गरज नाही. ते समोर जे 100 एकर चंदनाचा बाग दिसतो का, तिकडे बघू नका, तिकडे 100 एकर चंदनाचा जो समोर बाग दिसतो का, तो बाग मी तुम्हाला दान करतो. आजपासून तुम्हाला लाकड तोडून जाळण्याची गरज नाही. प्रसन्न झाल्याच्या नंतर पांचाळ महाराज लोक काही देतील काही सांगायत नाही. असं एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, प्रसन्न होऊन एका माणसाने मला कानातली बाळी दिली. आता इथलीही जाता जाता काहीतरी देतील ना, होय आदिनाथ महाराज देतील? नाही, मला काही नाही पाहिजे तुमचं. प्रसन्न होऊन त्या राजाने त्या माणसाला 100 एकर चंदनाचा बाग दिला आणि म्हणले की तुला आजपासून लाकडं तोडून कोळसा करून विकण्याची गरज नाही. तू तुझा आयुष्यभर तुला पुरेन असं ते चंदन आहे. पण महाराज मूळ स्वभाव जाईना, तो नेहमीप्रमाणे उठला, पण जंगलामध्ये न जाता चंदनाच्या बागामध्ये गेला. लाकडं तोडले, चंदनाचे लाकडं तोडले. रात्री त्याला जाळलं आणि रात्री पाऊस आला आणि ते लाकडं चंदनाचे अर्धवट जळायला गेले. आणि सकाळी उठून तो व्यक्ती इथे कोळसा विकण्याकरता गावामध्ये गेला, कोळसा विकण्याकरता गेला. आणि असेच एका ठिकाणी त्या ठिकाणी एक व्यक्ती बसल्याच्या नंतर म्हणला काय आहे ते म्हणला कोळसा आहे.